एक चांगला शमरोनी वाटेने चालला होता आणि त्याने पाहिलं की एका व्यक्तीला अर्धमेला केलेलं आहे. आणि ज्यावेळेस याजक लेवी जे हुद्द्याने मोठे आहेत, लेवी म्हटलं म्हणजे जरा समाजात थोडा वेगळाच रुतबा होता त्यांचा, कारण की बाकीचे सगळे जे होते त्यांना त्यांची कामं वगैरे होती, परंतु लेवी म्हणजे स्पेशली सेवेसाठी निवडलेले लोक होते. एंड टाईममध्ये आपण लिवाईट आहोत, आपण सेवेसाठी निवडलेले लोक आहोत. परंतु ह्या लेव्याने देवाचे गुण प्रदर्शित केले नाहीत. त्याने विचार केला असेल की परत आता ह्याच्यामध्ये माझा वेळ जाईल आणि कदाचित मला खर्च करावा लागेल किंवा मला त्रास होईल आणि मला परत प्रॉब्लेम येतील, ह्याला मदत करत बसलं तर. लेवी आला, याजक आला आणि दोघांनीही बिलकुल काहीच मदत केली नाही. ते एका बाजूने दुसऱ्या बाजूने निघून गेले. काही लोक जिथं चांगलं करणं कळतं तर त्या गोष्टींना दुर्लक्ष करून आपल्या मनाने खूप वेळा मनुष्य वागण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत. आमचा नेचर कनवाळू प्रकारचा असला पाहिजे, दया आमच्या मनात असली पाहिजे. क्रूरता हा आमचा स्वभाव नाही. दया, प्रेम, शांती हा आमचा स्वभाव आहे देवाने दिलेला. आमचं मन हे उदार असलं पाहिजे, उदार, ध नाही. आणि उदार मन म्हणजे कसं की आमचं जेनरस हार्ट पाहिजे. इतरांना सहाय्य कर, मदत कर, असं बायबल आपल्याला नेहमी सांगतं. आम्ही कधी स्वार्थी बनू नये. देवाची इच्छा आहे की ज्यावेळेस आम्ही आपल्या बंधूकडं किंवा आपल्या बहिणीकडं पाहतो तर त्यांना आपण आपल्या स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानलं पाहिजे, ही प्रभूची इच्छा आहे. आमीन. आम्ही श्रेष्ठ आहोत किंवा मी श्रेष्ठ आहे, ॲक्च्युली ख्रिस्ती लोकांचं कन्फ्युजन कुठं होतं की पास्टर आपल्याला नेहमी शिकवतात आपण धूळ माती नाही, आपण देवाचे वारसदार आहोत. आमेन, हालेलुया. आपण आत्मिक लोक आहोत, आपण सामर्थ्यवान आहोत, आपण जगाचं मीठ आहोत. परंतु हे ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं की मी जगाचं मीठ आहे, तुम्ही पण जगाचंच मीठ आहात. हालेलुया. मी जास्त खारट मीठ आहे, तुम्ही थोडं कमी आहात असं नाही. मी जास्त प्रकाशाचा आहे तुम्ही कमी आहात असं नाही. एकाच ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यावरती प्रकाशला आहे. हालेलुया. एकच पवित्र आत्मा आमच्यावरती उतरलेला आहे आणि त्यामुळे ख्रिस्ताच्या शरीरामध्ये, मंडळीमध्ये, देवाच्या लोकांमध्ये कोणी कमी किंवा कोणी जास्त असू शकत नाही. म्हणून दुसऱ्यांकडं पाहताना किंवा दुसऱ्यांशी बोलताना, दुसऱ्यांशी वागताना आपण त्यांना आपल्यापेक्षा थोर मानलं पाहिजे, त्यांना ग्रेट समजलं पाहिजे. हे पवित्र वचन आज आपल्याला शिकवत आहे. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 10व्या वचनापासून आपण सुरुवात करूया. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. कोणता स्नेहभाव? स्नेहभाव प्रत्येक विश्वासणाऱ्यांमध्ये आहे. किती लोक आमीन म्हणतील? पण त्याच्यात दोन प्रकारचा स्नेहभाव आहे. एक खरा स्नेहभाव आहे, दुसरा खोटा स्नेहभाव आहे. काही लोक वरवर फक्त दुसऱ्यांना बरं वाटावं म्हणून गोड बोलतात आणि काही लोकांच्या अंतकरणापासून ती प्रीती दिसत असते. तर आमचं वागणं ढोंगी प्रकारचं नसावं. आमेन म्हणायची हिंमत असली तर म्हणा. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. जे मनात आहे ते आम्हाला बोलता आलं पाहिजे आणि आमच्या मनात नेहमी चांगल्या गोष्टी असाव्यात आणि आमच्या मनात तो स्नेहभाव असावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. काही लोक खूप मनात कचरा साठवून ठेवतात, मग एकदाच बाहेर काढतात, मग त्याने गडबड होते. परंतु आम्ही अशा कुचक्या स्वभावाचं नसता आमचा स्वभाव कसा असावा? खरा स्नेहभाव दाखवणारा असावा. तुम्ही प्रत्येक जण, अर्धे जण किंवा फक्त लीडर्स किंवा जनरल किंवा बिलिव्हर्स किंवा कोणी कमिटीवर असणारे, कमिटीवर नसणारे, चर्चला येणारे, चर्चला कुणीही असो, बायबल सांगतं तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आमेन. शेजारच्याला म्हणा तुम्ही थोर आहात. थ म्हणायचा, च नाही. हा म्हणा तुम्ही थोर आहात. आजूबाजूला 2-4 लोकांना म्हणूनच टाका तुम्ही थोर आहात. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर थोर आहे आणि त्या महान परमेश्वराचा आत्मा आपल्यात वसतो म्हणून त्याने आपल्याला पण थोर बनवलेला आहे. हालेलुया. आणि ती थोरवी आपण स्वतःबद्दल नाही बोलायची, मी थोर आहे, मी असं आहे, मी नाही.
आपल्या समोर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आम्ही स्वतःपेक्षा थोर मानलं पाहिजे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो काही गोष्ट, तर दुसरा समोरचा काहीतरी चार गोष्टी रंगवून जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा गप्पा गोष्टी रंगतात तेव्हा वास्तविक ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो की असं झालं, माझ्या जीवनात असं घडलं, समोरचा जेव्हा सुरुवात करतो ना, हे तर काहीच नाही, तिथं समजून घ्यायचं की आज काहीतरी गडबड आहे. हालेलुया. जिथला समोरच्याचं बोलणं ज्यावेळेस इथून सुरू होतं, हे तर काहीच नाही, याचा अर्थ त्या व्यक्तीला काहीतरी तुम्हाला जास्त गोष्टी समजावून सांगायच्यात किंवा त्यांना काहीतरी तुम्हाला अजून काहीतरी सखोल गोष्टी सांगायच्या आहेत. आमीन. दुसऱ्याला आदराने वागवा, कोणालाच कमजोर समजू नका, दुसऱ्यांना खूप रिस्पेक्ट द्या. त्याचे काय फायदे थोड्याच वेळात तुम्हाला कळतील, पण इतरांना रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करा. तुम्हाला माहीत असतं समोरचा एक नंबरचा बदमाश आहे, असं होतं कधी कधी. तुम्हाला माहीत असतं हा लबाड आहे, तुम्हाला माहीत असतं हा ढोंगी आहे, तुम्हाला माहीत असतं हा धूर्त आहे, तरी पण त्याला रिस्पेक्ट द्या. कुणी आमेन म्हणेल का? हालेलुया. त्याचा ढोंगी स्वभाव, त्याचा लबाड स्वभाव, त्याचा धूर्त स्वभाव त्याच्याकडं, पण तुम्हाला तर ख्रिस्ताचा स्वभाव आहे. मग तुमच्यामधून ख्रिस्ताचे गुण प्रदर्शित होण्यासाठी जर त्याने ढोंग केलं, तुम्ही पण प्रेज द लॉर्ड ब्रदर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आरशात बघताय स्वतःला. तुमच्या दोघांच्या मध्ये आरसा नाही, पण त्याचीच प्रतिमा तुमच्यात दिसते आणि तुमची प्रतिमा त्याच्यात दिसते. इतर जसे वागतात तसं वागण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःपेक्षा इतरांना थोर समजा. टोन बोलण्याचा आज नंतर चेंज करा. काही लोक सतत काळी पाच मध्ये बोलत असतात. कसं काय ब्रदर, बरं आहे का तू? काहीच गरज नाहीये. नेहमीच तुम्ही बोलताना ॲग्रेसिव्हली बोललं पाहिजे असं काहीच नाहीये. नेहमीच तुम्ही एकदम जोराने किंवा एकदम अटॅकिंग भूमिका केल्यासारखं वागावं ही देवाची इच्छा नाहीये. प्रभू बोलण्यात सौम्य होता. सौम्य याचा अर्थ एकदम माइल्ड. हालेलुया. दोघं जण उभे समोरासमोर, दोघांच्या हातात बंदुकी आहेत, एक इकडं उभा आहे, एक इकडं उभा आहे. ज्याची बंदूक रिकामी ना त्याला लय ओरडावं लागतं, मी मारील बरं का तुला आता. ज्याची भरलेली तो अजिबात ओरडत नाही, तो कार्यक्रमच करून टाकेल बोलतो. तो हळूच बोलतो, तुझा कार्यक्रम फिक्स आहे आज, कारण मला माहिती आहे तुझी रिकामी. नोटांचा जास्त आवाज येतो का चिल्लरचा? इथंच समजून घ्या, जे लोक जास्त आरडाओरडा करतात ते नोटा नाहीत, ती चिल्लर करन्सी आहे. दुसऱ्यांना आदराने आपल्यापेक्षा थोर माना. रिस्पेक्ट द्या सगळ्यांना. तुमच्या घरादारात सगळीकडे रिस्पेक्ट द्या. मुंबई शहरात तुम्ही राहताय आणि इथे एक रोज लढाई असते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. दिवसभराचे प्रवास, दगदग, ऑफिस, काम, धंदे, सगळ्या गोष्टींमध्ये. पण मुंबई जगवते सगळ्यांना, परमेश्वर कृपा पुरवतो. पण इथं उपाशी नाही राहत कोणी. अशा शहरात तुम्ही आहात आणि इथं बसमध्ये बसा, ट्रेनमध्ये बसा, थोडं तुम्ही 19-20 करा तुमच्याकडून, लोक लगेच भांडायला तयार असतात, वादविवाद करायला. रस्त्यावर कुठंही एक गाडीवाला दुसऱ्या गाडीवाल्याचं, म्हणजे असे प्रत्येक जण एकमेकांचे दुश्मन आहेत असे रस्त्याने चाललेले असतात. आणि काही लोक संधीच बघत असतात, कधी भांडण होईल आणि मी कधी व्यक्त होईल. ती झाली बाहेरची लढाई. आणि काही लोकांची घरी पण लढाई चालू असते. बाहेर पण एक लढाई असते, घरी पण एक लढाई असते. आणि विश्वासणाऱ्यांना हे वाटत असतं की मी फक्त चर्चमध्ये असं एक डिसेंट व्यक्ती वाटलो पाहिजे, बस. सगळे मला धार्मिक म्हटले, इथं आल्यानंतर बस मी बाहेर तंबाखू वगैरे टाकून येईल, काय नाही, इथं आले की एकदम प्लेझंट. ज्या प्रभूला पेत्राचे पाण्यात लपलेले मासे दिसतात ना, त्या प्रभूचा आत्मा माझ्यात आहे.
1000 गोष्टी मला प्रकट होतात, त्याच्यातल्या 2-5च बोलून दाखवतो मी. मग प्रभूच्या मनाला काय वाटत असेल ज्यावेळेस तो आमच्याकडे बघतो, आमच्या ढोंगीपणाकडे बघतो, किंवा ह्या गोष्टी ज्या मी घरात किंवा बाहेर आपण कसे वागतो. आज प्रभूने आम्हाला युद्ध लढण्यासाठी बोलवलेलंच नाहीये. त्याने तुम्हाला प्रीतीने आणि प्रेमाने वागण्यासाठी बोलवलंय. नवरे नेहमी कॉलर टाईट करून असतात, मी घराचा पुढारी आहे, मी मोठा आहे, किंवा मी असं आहे, मी तसं आहे. एक रिस्पेक्ट बापाबद्दल घरात असलं पाहिजे, पण तो बाप म्हणजेच सगळं काही नाही. आई खूप काम करते, आई म्हणजेच सगळं काही नाही. लेकरं शाळेत जातात, खूप मेहनत करतात, किंवा लेकरं जॉबला जातात, काय करतात, लेकरं भरपूर कमवून आणतात, म्हणजे लेकरच म्हणजे सगळे नाही. आपण सगळे मिळून एक परिवार आहे, आणि प्रत्येक घटक परिवाराचा इम्पॉर्टंट आहे. एकमेकांना परिवारात रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याला तुम्ही रिस्पेक्ट देणार नाही, परमेश्वर त्याला इतकं उंच करतो की तुम्हाला एक दिवशी त्यालाच रिस्पेक्ट द्यावा लागतो. जा रे बारक्या, एवढं घेऊन ये, एक दिवशी बारक्या तुम्हाला नाचवणार. दिस इज द फॅक्ट. एकमेकांना आदर द्या, परिवारामध्ये आदर द्या. विश्वासणारे लोक पण कधी कधी इतरांचा अनादर करून बोलतात. प्रभूला ते नाही आवडत. स्पष्ट वचनात आहे, दुसऱ्यांना आपल्यापेक्षा मोठं समजा. कधी समजणार आपण मोठं? ज्यावेळेस आम्ही इतरांकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला जाणवलं पाहिजे की ह्या व्यक्तीला आम्ही जर कमी लेखलं तर ते प्रभूला आवडणार नाही. आमचं वागणं, आमचं बोलणं. आम्ही नेहमी इतरांना आमच्या स्वतःपेक्षा मोठं समजून त्यांचा आदर केला पाहिजे. मोठ्या माणसांचा आदर कराच, पण कदाचित एखादा वयाने कमी असेल त्याचा पण आदर करा. हालेलुया. भीड मर्यादा ठेवून आमचं वागणं असलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही इतरांचा आदर करतो किंवा इतरांना आपल्यापेक्षा मोठं समजतो, एकच चेअर असेल तर काही ठिकाणी घाई चाललेली असते, ही चेअर घेणार कोण. काही लोकांना खूप सवय असते, चेअर दिसली की पहिलं जाऊन बसतात, नंतर लोकांनी उठवल्यावर तोंड फुगून उठतात आणि खाली बसतात. हॅलो, माईक चेक. काही लोकांना मोठ्या स्थानांची खूप आवड असते. काही लोकांना मोठ्या स्थानांची खूप आवड असते आणि त्यांना नेहमी तिथून उठवलं जातं आणि ते म्हणतात माझा प्रभूसाठी अपमान झाला. अरे मूर्खा, प्रभूसाठी नाही झालाय तुझा अपमान. तू ओळखलं नाहीस तू कुठं आलायस. जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही की तुम्हाला इतरांना रिस्पेक्ट द्यायचा आहे, तोपर्यंत तुम्हाला नेहमी वाटत राहील की माझा अपमान झाला. पण ज्यावेळेस त्या मान अपमानाच्या पलीकडे तुम्ही जाऊन पोहोचता आणि ख्रिस्तात मी देवाने मला किती आशीर्वादित केलं हे समजल्यानंतर लोक कसे वागले तुम्हाला फरक पडत नाही. कुठल्याच गोष्टीत तुम्हाला अडचण वाटत नाही, तुम्हाला रिस्पेक्टची गरजच पडत नाही. ज्यांच्या भेटीला साक्षात प्रभू उतरून येतो त्यांना जगातून कोणी महत्व देवो अगर न देवो त्याला काही अर्थच नाहीये. ज्याची नाळ देवाबरोबर जुडली, जे देवाशी कनेक्ट आहे, ज्यांच्यावर देवाचा अभिषेक आलेला आहे, त्या लोकांना फरकच पडत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही जीवन जगताय ह्या जगामध्ये निस्वार्थ जगता आलं पाहिजे. हालेलुया. काही लोक स्वतःचं हित बघतात, माझा कसा फायदा होईल. रस्त्याने चालले तर असं वर नाही बघत, जमिनीवरच कोणाची 500ची भेटू दे देवा आज. कंटिन्युअसली प्रभू तुम्हाला 4-4 गोळा करायला बोलवत नाहीये. एका रात्रीत तुमची स्टोरी बदलून टाकेल. त्याचे 10 रुपये मला मिळाले तर काय होईल, ह्या विचारांमध्ये तुझे करोडो गेलेत रे बाबा. स्वार्थ त्याला म्हणतात. जे दुसऱ्याच्या पदरात पडलंय ते हिसकावून घेण्याची वृत्ती त्याला स्वार्थ म्हणतात. आणि ख्रिस्ती लोक असे कधीच नसावे. ती प्रभूचं मन आहे असं आपल्याबद्दल. फिलिपियन्स पत्र 2 अध्याय 3 आणि 4 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्सेस 3 and 4. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका,
कोणता डौल? पोकळ डौल. पोकळ डौल म्हणजे काय? आयफोनचं कवर घेतलं आणि कानाला लावलं, आत फोनच नाही. पोकळ डौल. फक्त जगाला दिसेल असं. ज्यामध्ये सत्यता नाही अशा गोष्टी करू नकोस. तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. 4 लोकांमध्ये उभं राहिल्यानंतर माझ्याकडं असं आहे, माझ्याकडं तसं आहे, मी असं आहे, म्हणजे त्या 4 लोकांमध्ये मी ग्रेट आहे हे दाखवण्याचा कधीच प्रयत्न करू नकोस. आमेन म्हणाल का? हालेलुया. एकदा एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. एकदा एक पोस्ट रिनल्ड मॉन्किनने टाकली होती व त्यांचे कोट होते वेगवेगळे. ते म्हणजे काही देवाने त्यांना सेंटेन्स दिले होते काही, तर ते फेसबुकवर टाकायचे. त्यांनी टाकलं काहीतरी, लाखो लोकांनी लाईक केलं. महाराष्ट्रातलेच एका पास्टरने तसं कॉपी पेस्ट करून त्यांच्या नावाने टाकलं. त्यांचं स्वतःचं एक लाईक होतं, अजून घरातल्यांचे 2-4 असते. का असं? तुम्हाला जगात पुढं जाण्यासाठी तुम्हाला जगासमोर ते कॅरेक्टर घेऊन उभं राहावं लागेल. मग लोक समजतील की हा व्यक्ती कोण आहे. तुम्ही डायरेक्ट रिस्पेक्ट, मोठ्या गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा कराल तर पदरात काहीच पडणार नाही. म्हणून आता ती दिखाव्याची भूमिका मंडळीकडे नसावी ही परमेश्वराची इच्छा आहे. आमचं बोलणं वागणं आमचा गुप्तदर्शी पिता बघतोय या रीतीनं पाहिजे. उपासाची तर ॲडव्हर्टाईज करूच नका. तुम्हाला शेंगदाणे वगैरे मिळणार नाहीत. ऐकताय? हालेलुया. साबुदाण्याची खिचडी मिळणार नाही, इतर काही मिळणार नाही, फलाहार मिळणार नाही. काही लोक जाणीवपूर्वक सांगतात, चेहरे उतरवून सांगतात, आज मला उपास आहे. संपलं, गेलं तुझं, सुटला उपास. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं वचन सांगत आहे, पोकळ डौल नको मिरवूस, लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. स्वतःचं हित नाही पाहायचं. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाही जगायचं. उत्तम गोष्टी दुसऱ्यांना द्यायला शिका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सुरुवात घरापासून करा. 4 गोष्टी आहेत, त्यातली तुमच्या घरात समजा 4 लोक आहेत, त्याच्यात जी साधी असेल ती गोष्ट उचला. ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्यामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक पहिलं उत्तम उचलून घेतात, दुसऱ्यांचा विचार करत नाही. एकदा एक ठिकाणी असंच जेवायला बसलो होतो, आणि जेवायला बसलेलं असताना प्रत्येक जण हाताने वाढवून घेत होतं. प्रत्येक जण. सेकंडलाच ब्रदरने असं वाढून घेतलं की लास्टवाल्याला काही राहिलं नाही. कम ऑन चर्च, तुम्ही इथं आहेत सगळे. दुसऱ्यांचा विचार करा. दुसऱ्यांसाठी नेहमी आम्ही तयार आणि सज्ज असलं पाहिजे. स्वतःच केवळ हित पाहता कामा नये. ज्यावेळेस तुम्ही इतरांचं हित पाहता त्यावेळेस तुमच्या जीवनात काय घडतं वचनातून बघूया. वाचू आपण यशाया 58 अध्याय 10वं वचन. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील. तुझ्या जीवाला इष्ट म्हणजे काय? जीवाला हे जीवा खा पी मजा कर म्हणजे काय? जीव ज्याच्याने आनंदी होतो, जी गोष्ट तुमच्या मनाला भावते, जी गोष्ट तुम्हाला प्रिय आहे, त्या गोष्टीचा तुम्हाला त्याग करता आला पाहिजे.
ज्या गोष्टीत तुमचा जीव गुंतलेला आहे त्या गोष्टीचा तुम्हाला त्याग करता आला पाहिजे. जर ती गोष्ट एखाद्याच्या उपयोगी पडणार आहे. काही लोक वर्षानुवर्ष त्याच गोष्टी जपून ठेवतात आणि त्याच्यातच अडकून राहतात. माझ्या आजोबांची वस्तू आहे, माझ्या पंजोबांची वस्तू आहे, ते गेले पण ह्याच्यातलं बंधन अजून तुटलं नाही. आठवण म्हणून तुम्ही जपून ठेवा, परंतु जर त्या गोष्टी इतरांच्या कामी पडणाऱ्या असतील तर त्या गोष्टींचा योग्य रीतीने वापर झाला पाहिजे. हालेलुया. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जीवांना तृप्त करशील. दोन गोष्टी सांगितल्यात. जे तुझ्या जीवाला इष्ट आहे ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जीवांना तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधारात झळकेल. आमेन. याचा काय अर्थ आहे? एक गरीब भिकारी व्यक्ती आहे, माझ्या पुढं अन्न आहे आणि मी जेवून आलेलो आहे, परत माझ्या पुढं अन्न आहे, माझं पोट भरलंय, मी बिना जेवणाचा राहू शकतो. तो व्यक्ती भुकेला आहे. जर मी या अन्नाचा त्याग केला आणि त्या व्यक्तीला दिला तर माझा प्रकाश अंधारात झळकेल. याचा अर्थ काय? तो व्यक्ती अंधारात आहे, त्याचं पोट भरलंय पण तो अंधारात आहे, पण माझा प्रकाश झळकणार आहे. जर मला मोठे आशीर्वाद पाहिजेत तर मला छोटे त्याग करावे लागतील. ज्यांना झोप प्रिय आहे ते नाईट प्रेयर नाही करू शकत. ज्यांना अन्न प्रिय आहे ते उपास नाही करू शकत. ज्यांना पैसा प्रिय आहे ते देवाला नाही देऊ शकत. जे लोक स्वार्थामध्ये गुरफटलेले आहेत ते समर्पित जीवन नाही जगू शकत. प्रियांनो, ख्रिस्ताला आवडेल असं जीवन आम्हाला जगायचं असेल तर आम्हाला त्यागी जीवन बनलं पाहिजे, त्याग करता आला पाहिजे. आणि काही लोक एवढूसा त्याग करतात पण त्याच्यावर एवढं भाषण देतात. गपचूप करा, गुप्तदर्शी पिता बघतोय. एखाद्यावर दया केली तर ती दया गुप्त रीतीने करा. जगाला दिसेल अशा उद्देशाने करू नका. जग मला काहीतरी चांगलं म्हणणार आहे, लोक खूप आनंदी होतील, लोकांना कळेल मी किती चांगला आहे. परत तुझं जे काम तू चांगलं केलंय परंतु तुझ्या चुकीच्या कामाने ते चांगलं काम रद्द झालंय. समजेश का नाही समजेश? खूप महत्वाचं आहे. जे चांगलं काम तुम्ही करताय ते चांगलं काम टिकण्यासाठी दिखावा बंद करणं गरजेचं आहे. जगाला दाखवण्यासाठी काहीच करू नका. लोक विचारतील, लोक काय म्हणतील, ह्या सगळ्या प्रश्नांनीच माणूस बेजार झालेला आहे. तुझा गुप्तदर्शी पिता काय म्हणणार आहे हेच लक्षात घे. हालेलुया. प्रभू काय म्हणेल. जर वरून येस आलं, कोणाच्या बापाचं काही उत्तर असू द्या, तुम्ही मागं पुढं पाहायचं नाही. एकदा तुमच्या देवाने सांगितलं ना तू जे करतोय ते बरोबर आहे, अख्खी दुनिया तुमच्या विरोधात गेली तरी चालेल, पण ते चांगलं करण्यापासून परावृत्त होऊ नका, कारण ते काम देवाने तुम्हाला सोपवलंय. मी संकल्प केलाय की मी आज नंतर चिडणार नाही. पण तिच्या एका वाक्याने जर मी चिडलो, याचा अर्थ काय? माझा संकल्प खरा नव्हता. हालेलुया. कितीतरी लोक चर्चला येतात, त्यांच्या घरचे लोक येत नाहीत. हे चर्चमध्ये येणारे इथं निर्णय घेतात की आज घरी गेल्यावर नम्रतेने वागायचं. नवऱ्याशी प्लीज हेल्प करा मला प्रीच करायला, आज मला गरज आहे तुमची. नवऱ्याशी आज बिलकुल ये बात आहे. हालेलुया. नेक्स्ट टाइम मी तिकडे उभं राहतो, तुम्ही सगळे इकडे या. आज नवऱ्याशी बिलकुल भांडणार नाही. पण घरी गेल्यावर तो बाबा असलं काय वाक्य बोलतो, मग ती प्रेयर साईडला राहू दे, मी तुला बघते बरोबर. जर तुम्ही दुसऱ्यांमुळे डिस्टर्ब होता, याचा अर्थ ख्रिस्ताची खरी शांती अजून धारण केलेली नाही. नाव हेलकावे खाईल. हालेलुया.
पण ती बुडणार नाही याची वरून गॅरंटी आहे. तुम्ही आरडाओरडा करू नका. वादळ येतात, कितीतरी वादळ, हे तुम्हाला कुणीच सांगणार नाही. हे पवित्र आत्म्याने मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. वादळ येतात कितीतरी वेळा. माझ्याबद्दल घडलं असं. माझ्या जीवनात मी खूप मोठी वादळे बघितलीत. वादळ येतात, लोकांना वाटतं वादळ आलं आता काही खरं नाही. गप्रे तू. कितीतरी वादळं तुमचे जे रस्ते आहेत ना त्याच्यात अडचणी आहेत, ते वादळ येतं आणि ते सगळ्या अडचणींना घेऊन जातं. रस्ता मोकळा होतो वादळात तुमचा. देव तुमचे मार्ग मोकळे करण्यासाठी तुमच्या वैऱ्यांचा उपयोग करतो. बापरे, बिना पगाराचं तुम्ही तुमच्या वैऱ्यांना ठेवलेलं आहे. वाव. तुम्ही त्यांना सॅलरी देत नाही, तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करत नाही, दादा माझ्यासाठी असं करतो का. तुमचे निंदक तुमचे मार्ग मोकळे करत आहेत. तुमचे विरोधक तुमच्यासाठी आशीर्वादाची पेरणी करत आहेत. तुमच्या जीवनातलं प्रत्येक वादळ तुमच्यासाठी मार्ग मोकळे करत आहे. नवऱ्याचा स्वभाव आहे भांडण्याचा. त्याला खरा ख्रिस्त नाही कळालाय, त्याला ओरडू द्या, त्याला भांडू द्या. जर खरंच तुम्हाला ख्रिस्त कळालाय, तुमच्यामध्ये ख्रिस्ताच्या प्रेमाची झलक दिसली पाहिजे. बायकोचा स्वभाव आहे भांडण्याचा, तिला भांडू द्या. तुमच्या बोलण्या वागण्यात ख्रिस्ताची झलक तिला दिसली पाहिजे. आणि परमेश्वर पश्चातापी मन देतोच. आणि मग असे लोक असे बदलतात एक दिवशी की देवाचं फार मोठं गौरव होतं. आम्हाला जर प्रभूमध्ये वाढायचंय तर आम्हाला इतरांच्या कामी पडलं पाहिजे, इतरांवर दया करता आली पाहिजे. आणि जर आम्ही इतरांना मदत करू तर तुझा प्रकाश अंधारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्नाचे तेज असा होईल. निबिड अंधकार, मध्यान्नाचे म्हणजे दुपारचं कडक ऊन असतं ना, असा प्रकाश तुझा पडेल. अरे कधी? निबिड अंधकारामध्ये. हालेलुया. परमेश्वर त्याच्या लेकरांना आशीर्वादित करू इच्छितो. दुसऱ्यांना प्राधान्य द्या, घाई करू नका, इतरांना प्राधान्य द्या. जर तुम्हाला झळकायचंय, जर तुमचा प्रकाश लोकांपुढे पडला पाहिजे, जर तुम्हाला वाटतंय मला जीवनात पुढं जायचंय, इतरांना रिस्पेक्ट द्यायला चालू करा. नम्रपणे बोला, नम्रपणे वागा, तुमचं जीवन आशीर्वादित होईल. इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजायला सुरुवात करा आजपासून. जे तुमच्याशी भांडतात, मोठेपणा दाखवायचा प्रयत्न करतात, मी खूप भारी आहे, आहेस तू, ओके, नो प्रॉब्लेम, गुड, व्हेरी गुड, प्रभू तुला आशीर्वादित करो. इतरांना श्रेष्ठ माना. त्याच्याने तुमचे स्वतःचे आशीर्वाद मोकळे होतील आणि तुमचं जीवन प्रकाशमान होईल. असा प्रकाश झळकेल, बघणाऱ्यांचे डोळे दिपतील. सिकंदर द ग्रेट एवढ्या लढाया लढला, इतक्या सगळे जग जिंकलं त्याने. मेला राज्याचे झाले 4 तुकडे, कुणी आठवण काढत नाही. त्याची लढाई जग जिंकण्यासाठी तलवारीची लढाई होती. आणि येशूची आत्मिक युद्ध होतं. जग येशूला कधीच विसरू शकत नाही, पॉसिबलच नाही. लढणारे खूप आले, प्रेमाने जिंकणारे जगात कमी आले. प्रीतीचा संदेश देणारा आमचा प्रभू आहे आणि तोच संदेश आमच्या जीवनातून कंटिन्यू झाला पाहिजे. ज्यावेळेस नामी आपल्या पतीला घेऊन दुष्काळात मवाबमध्ये गेली होती. 2 मुलं त्यांचे, मग पुढं 2 सुना, छान परिवार, 6 जणांचा, सगळं छान चाललं. नामीचा नवरा मेला, 2 मुलं मेले, मलोन खिल्लोन सगळे गेले, खलास फॅमिली.
मग 2 सुना विधवा आणि सासूबाई विधवा, एवढा 3 विधवांचा परिवार. आता ह्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? आता ह्या विधवा म्हातारीने, नामीने एक निर्णय घेतला की आता माझे इथून पुढचे दिवस असे असतील की मला आता चालता पण येणार नाही आणि मी खूप अजून वयस्कर झाल्यावर मला कोण सांभाळली? सुना तर तरुण आहेत, त्यांच्या पुढे आयुष्य आहे. बाळांनो, दोघी पण तुमच्या लोकांमध्ये जा, मी जाते माझ्या गावाला, बाय बाय. आरपा सासूचं चुंबन घेतलं, रडली बिडली, डोळे बिळे पुसले. काही लोक लगेच रडून मोकळे होतात. पिलात कसा लगेच हात धुवून मोकळा झाला, असे काही लोक लगेच तिथल्या तिथं लगेच विषय ड्रॉप, चलो अपना नया जिंदगी सुरू करते. गेली ती बिचारी. रूथने सासूची साथ नाही सोडली. तिने म्हटलं, तुझे लोक ते माझे लोक आणि तुझा देव तो माझा देव. चल, मी तुझ्या बरोबर येणार, तू जाशील तिकडं मी यायला तयार आहे. हे असे न सोडणारे लोक आहेत ना, टिकणारे लोक, शेवटी खूप मोठा आशीर्वाद प्राप्त करतात. आलिशा पण सोडायला तयार नाही एलियाला. आलिशा मागे मागेच एलियाच्या, तू जाशील तिकडं, गिलगाल येतो मी, यार्देन चल येतो मी, बेथेल येतो मी, जिथं जाशील तिथं तुझ्या मागच, येरियो तर येरियो, बोलशील तिथं तुझ्या माग. शेवटपर्यंत टिकून राहिला, आशीर्वाद. 12 पैकी 11 टिकून राहिले, आशीर्वाद. पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्मा मिळाला, देवाचं सामर्थ्य मिळालं त्यांना. जो नाही टिकला त्याचे संपले. रूथ पोहोचली बेथलेहम मध्ये. सासू वयस्कर आहे, काम नाही करू शकत. बेटा काय करते तू? काय नाही, मी सर्वा वेचायला जाते. सर्वा म्हणजे पडलेलं धान्य वेचायचं, त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. गेली बरोबर बावाजाच्या शेतामध्ये गेली. बावाज नावाचा व्यक्ती त्याच्या शेतात, आणि चालू झाला तिचं सर्वा वेचायचं. बावाजाची पण कृपादृष्टी, तिला जरा वेचू द्या, थोडं खाली टाकत चला, तिला घेऊ द्या, बिचारी गरीब आहे. गोरगरिबांवर दया करणारा. एक टाइम असा होता की ही रूथ रात्रभर बवाजाच्या पायाजवळ बसून राहिली आणि नेक्स्ट डे ती बवाजाची पत्नी झाली. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आता हा टाइम आहे मंडळीचा, येशूच्या चरणाशी बसून राहायचा. दिवस उजडेल तेव्हा हीच मंडळी ख्रिस्ताची वधू म्हणून सादर केली जाईल. हा टाइम आहे प्रभूच्या चरणाशी बसण्याचा. एक टाइम असेल तुम्ही त्याच्या हृदयाशी टेकाल. हा टाइम आहे त्याच्या पायांची, त्याच्या चरणाची सेवा करण्याचा. हा टाइम आहे त्याच्या जवळ एकनिष्ठतेने राहण्याचा. हा टाइम आहे, हा टफ टाइम आहे. विरोधक मोठे आवाज करतील, संकट येतील, चर्चेसवर हल्ले होतील, प्रॉब्लेम्स उद्भवतील, पण तुमचं एक काम आहे, चरणाशी बसायचं. तुमचे पर्सनल पत्ते काहीही असू द्या, तुमचा आध्यात्मिक ॲड्रेस एकच पाहिजे. मला शोधायचंय तर मला चौकात आणि गल्ली बोळांमध्ये शोधू नका, मी तुम्हाला येशूच्या चरणाशीच सापडेल. माझ्याकडं कधीही बघा, मी तुम्हाला प्रभूचं नाव उंच करतानाच दिसेल. ही आमची साक्ष असावी. या महिन्यामध्ये मला पैसे नाही आहेत घराचं भाडं भरायला, ठीक आहे, ओके, पण तरी मी कुठं दिसलो पाहिजे? प्रभूच्या चरणाशी. मी सापडलोय संकटांमध्ये, आजारात, समस्यांमध्ये, पण मी दिसलो पाहिजे कुठे? प्रभूच्या चरणाशी. हा आमचा परमनंट ॲड्रेस आहे. आणि ज्यांना तो ॲड्रेस कळतो प्रियांनो, त्यांना प्रभू फार उच्च स्थानावरती बसवणार आहे. त्या रूथच्या जीवनात परमेश्वराने एवढा अलौकिक कार्य केलं. ज्यावेळेस बवाजाच्या मनामध्ये परमेश्वराने कार्य केलं की आता नामीचं वतन सोडून घ्यायचं, रूथ बरोबर लग्न करायचं, पण तो तिथं थांबला. त्याने डायरेक्ट निर्णय नाही घेतला. रूथ याचा 4था अध्याय आणि 5 ते 9 वचनामध्ये ही घटना दिलेली आहे. रूथ चॅप्टर 4 वर्सेस 5 to 9. रूथ 4, 5 ते 9. बवाज म्हणाला, ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील, म्हणजे भाऊबंदाला म्हणाला, त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनही
ती तुला विकत घ्यावी लागेल, ह्यासाठी की मैताचे नाव त्या वतनाला कायम राहावे. तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, मी ते वतन सोडवू शकत नाही. बाबाजाने पहिला प्रेफरन्स कोणाला दिला? भाऊबंदाला. मी नाही सोडवत. आज मी सोडवून सगळं घेऊ शकतो, पण त्याने पहिला प्रेफरन्स आपल्या भाऊबंदाला दिला. घे, तुला घेता आलं तर. पण ज्यावेळेस भाऊबंद म्हटला मी नाही घेऊ शकत, पुढे जर वाचत आलात तर त्या ठिकाणी लिहिलंय की सगळी ती जमीन, ते जे वतन होतं, सगळा जो भाग होता, तो बाबाजाने नामीकडून विकत घेतला. किती लोक आमेन म्हणतील? बाबाजाचं वागणं कसं आहे? हे दुसऱ्यांना प्राधान्य देण्याचं आहे. मिळतंय वतन, बायको मिळतीये, घ्या. नाही, त्याने आधी प्रेफरन्स आपल्या भाऊबंधांना दिला. जे आशीर्वाद माझ्या देवाने तुमच्यासाठी ठेवलेले आहेत, त्यातला एक कण पण कोणालाच काढून घेता येणार नाही. हे काय जुन्या करारातली याकोब आणि येसावची स्टोरी नाहीये. हॅलो, दोघांपैकी एकालाच आशीर्वाद, इथं ते नाहीये. माडीवरच्या खोलीत 120 होते, 120च्या 120 आशीर्वादित होणार आहेत. हा नव्या करारातला काळ आहे. 50% काळ नाही हा. तो जुना करार संपला, देवाला धन्यवाद. आम्ही नव्या करारातले लोक आहोत. ज्यांनी ज्यांनी प्रभूच्या चरणाशी आपलं जीवन समर्पित केलं, ते सगळे देवाच्या आत्म्याने भरले जातील. त्यांचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलं जाईल. त्यांच्यावर देवाची कृपा अशी होईल की त्यांचे आशीर्वाद ओसंडून वाहत राहतील. त्यांचं जीवन प्रकाशमान होईल. त्यांना कुठल्याही गोष्टीची वाण पडणार नाही. ते कधी थकणार नाहीत, भागणार नाहीत. ते कधी टेन्शनमध्ये राहणार नाहीत. त्यांच्याबद्दल सैतान नेहमी टेंशन मध्ये राहील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आप लोग शैतान की नाक में दम कर दोगे. हालेलुया. आप लोग उसे परेशान कर दोगे. हालेलुया. आप समझते इस बात को? ज्या लोकांना बँकेकडून कॉल येतात ना रिकव्हरीचे, आज कॉल आला, एक 4 दिवसापूर्वी कॉल आला आणि त्यांना तुम्ही समजवलं आणि बंद झालं. चला, परत तोच कॉल आला ना त्याच नंबरचा. लोक लई टेन्शन मध्ये येतात, चेहरा उतरतो. किती पण हसत हसत 4 मित्र आहेत सगळे. जसा कॉल आला, पैसा बिका चेंज. सैतानाला तसं होतं. तुम्हाला बघत क्षणी तोंड उतरून जातं, यार परत फटके पडतील यार. हालेलुया. तुमचा धाक सैतानाला वाटतो प्रियांनो. तुमचा सैतानाला धाक वाटतो. प्रभूचा असा महान आशीर्वाद त्याने तुम्हाला आणि मला दिलाय. ज्याने, ज्या भाऊबंदाने ती जमीन सोडवून नाही घेतली, त्याच्या पूर्ण घराण्याला एक शब्द वापरला जायचा, पायतान काढलेले घराणे. म्हणजे असं होतं की जर त्याला सोडवता येत नाही, मी सोडवू शकतो, तर त्याने त्याची चप्पल काढायची आणि मला देऊन टाकायची, मी घालणार. आणि त्या पूर्ण फॅमिलीचं नाव आजपासून पायतान काढलेले घराणे. कुठं चाललं रे ते पायतान काढलेले घराणे? खालच्या आळीला, त्यांच्याकडे चाललं. म्हणजे असं त्यांचं नाव पडायचं, कारण त्या काळातला हा रिवाज होता. ज्याने जबाबदारी झटकली, आता इथं स्पिरिटचं काम आहे, ज्याला समजेल त्याला समजेल. इथं जर आत्मिक क्षेत्रात जागे असले तर कळेल, नाही तर डोक्यावरून सगळं. रागाने द्वेषाने बोलू नका. एखाद्याचे मळलेले कपडे त्याला डायरेक्ट झटकून बोलता, चुकीचं आहे. व्यक्तीकडं त्या कपड्यांवरून किंवा त्याच्या परिस्थितीवरून ठरवू नका की हा कोण आहे. काही लोक आत्मिक क्षेत्रात मी बघितलं, इतके स्ट्रॉंग आणि इतके खतरनाक आहेत. वाव, खूप जबरदस्त, खूप पॉवरफुल, खूप सामर्थ्यवान. त्यांचं बाह्य स्वरूप एकदम साधारण, पण आत्मिक रीतीनं ते लोक मजबूत असतात आणि त्यांच्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो. कदाचित तुम्ही एखाद्या देवाच्या दास दासीचा डिसरिस्पेक्ट करून जाल अशामुळे, आणि देव कदाचित तुमच्यावर निराश होऊ शकतो
की तू माझ्या लोकांशी असं कसं वागू शकतो. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाला रिस्पेक्टने वागलं पाहिजे, दुसऱ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. आमीन. आणखीन एक शेवटचं उदाहरण. अब्रामाला देवबापाने सांगितलं, 12व्या अध्यायात त्याची स्टोरी चालू होती. देवबाप त्याला म्हटला की बापाचं घराणं घर सोड आणि मी सांगेल त्या प्रदेशात जा. कुठं जायचं, काय जायचं, काय कसं काय काहीच माहीत नाही. निघाला अब्राम. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस अब्राहम त्या मार्गाने गेला, त्या ठिकाणामध्ये जाता 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 ज्यावेळेस ते एका ठिकाणी येऊन पोहोचले, तिथंच ते थांबले. अब्राम पण, लोट पण, त्याचा पुतण्या. आणि देवाने त्यांची एवढी उन्नती केली, एवढी उन्नती केली. असं मला विचारा, किती उन्नती केली? सांगतो वचनातून, ऐका. उत्पत्ती 13वा अध्याय 6वं वचन. त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना. उत्पत्ती 13 आणि 6 मध्ये लिहिलंय, त्यांना अब्राम आणि लोट यांना एकत्र राहायला तो प्रदेश पुरेना. काय बरकत असेल. लोक प्रार्थना करतात, देवा एवढे पैसे पाठव, तिजोरी भरू दे. यांच्या तर बरकतीने अख्खा देश भरला. देवाला प्रार्थना करू नका, देवा मला भारतातलं मोठं चर्च दे. त्याला म्हणा अख्ख्या भारताला चर्च बनव. चर्च गेट तर रेडीच आहे. आमेन, हालेलुया. अख्खा प्रदेश त्यांनी व्यापून टाकला. त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना. जुना करार आहे. एवढी बरकत देवाने त्यांना दिली. ओसंडून वाहणारे आशीर्वाद, एकत्र राहता येणारा. त्यांना एवढी त्यांची जी वेगवेगळी त्यांची जनावरं होती किंवा काय त्यांची प्रॉपर्टी होती, त्याच्यात एवढी वाढ झाली का त्यांना एकत्र राहणं मुश्किल झालं. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. का? इकडची गुरं तिकडे जायची. माणसानं सांगितलं तर कळतं, कधी कधी माणसांना पण कळत नाही. जनावरांना काय कळतंय? इकडची गुरं तिकडं शिरतायत, तिकडची तिकडच्या शेतात शिरताय. अरे तुम्ही तिकडच्या शेतावालेत नाही, गुरं तुमचे घेऊन जा. त्यांच्यात भांडणं. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती. अब्राम लोटाला म्हणाला, हे पहा, तुझ्या माझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. आता ऐका अब्रामाचं बोलणं. सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर माझ्यापासून वेगळा हो. अब्राम काय म्हणतो पुतण्याला? माझ्यापासून वेगळा हो. भांडण दंडे नको, आपल्यातही नको ना आपल्या गुराख्यांमध्ये पण नको. वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईल. म्हणजे आधी कुणाला जावं लागेल? लोटाला. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईल, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईल. जा लोटा, तुला जिकडे जायचं तिकडं. पहिला प्रेफरन्स कुणाला? आता लोटाला तुम्ही साधं समजू नका की आता अंकल सिनियर आहे, अंकलला थोडं चांगली जागा द्यावी. अंकल असं करा, तुम्ही तिकडं भारी प्रदेश दिसतो, तुम्ही तिकडे जा. नाही. लई हुशार पुतण्या होता. ब्रिलियंट मॅन, एक्सिलेंट, खूप भारी होता. आता ऐका त्याने काय केलं. 10वं वचन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून, वाव, हालेलुया. दृष्टी फेकणे म्हणजे काय? लांबपर्यंत बघायचं, असं एकदम लांब कुठपर्यंत दिसतंय तसं बघणं, त्याला दृष्टी फेकणं म्हणतात. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. त्याला वाटलं आता एदेन बागेसारखा, मिसर सारखा सगळा हा प्रदेश दिसतोय, यार्देनेचं खोरं, चला आपण तिकडे जाऊया. जो बेस्ट होता दिसायला प्रदेश, तो त्याने निवडला. लग्न करताना फक्त दिसण्यावर जाऊ नका.
फक्त दिखाव्यावर जाऊ नका. आणि असं कुणी करतं तर त्याला आम्ही विचारतो, तू लोट आहेस का रे? लोट फक्त दिसण्यावरती गेला. ज्या खोऱ्यात भरपूर पाणी आहे, पाणी म्हणजे काय, पीक भरपूर येणार, आणि पीक भरपूर आलं जनावरांना खायला, माणसांना खायला, पाणी असलं म्हणजे सगळं आहे. त्याच्या दृष्टीला येईल त्याने असं केलं. चुलत्याने सांगितलं, तुला कुठं जायचं तू ठरव, तू जिकडं जाशील त्याच्या विरुद्ध मी जाईल. यांनी सगळीकडे बघितलं आणि जे बेस्ट त्याला दिसतं तिकडं तो गेला. आणि तुम्हाला माहिती आहे त्या प्रदेशाचं नाव काय होतं? सदोम आणि गमोरा. पुढे अग्नीचा पाऊस झाला तिथं. मी तुम्हाला चॅलेंज देतो, जर लोट विरुद्ध दिशेने जंगलाकडे गेला असता, एलोन झाडाच्या वनराईमध्ये, देवाने लोटाला पण बरकत दिली असती. आणि आब्राम जर सदोम गमोरामध्ये गेला असता, अख्ख्या सदोम आणि गमोराचं तारण झालं असतं. हालेलुया. मुंबई का सेफ आहे? तुमच्या प्रार्थनांमुळे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. भारत का आशीर्वादित आहे? विश्वासणारे लोक प्रार्थना करतात. देवाची विशेष कृपा आहे प्रार्थनांमुळे. लोटाला प्रेफरन्स दिला, प्राधान्य दिलं, लोट गेला तिकडं. आणि शेवटी वचन काय म्हणतं पहा, अब्राम कुठे गेला? मग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. आमेन. लोट मोठ्या शहरात गेला आणि अब्राम जंगलामध्ये गेला. पण उन्नती कोणाची झाली माहिती आहे? मोठ्या शहरवाल्याची नाही, जो अरण्यात गेला, कारण त्याच्यावर देवाचा सुपरनॅचरल फेवर होता. हालेलुया. देवाने त्याच्यापासून राष्ट्र निर्माण करण्याचं अभिवचन दिलं होतं. देवाचा एक विशेष हात त्याच्यावरती होता. अब्रामाचा नेचर आहे, बवाजाचा नेचर आहे इतरांना प्राधान्य देण्याचा. आज तो ख्रिस्ताचा नेचर आम्ही धारण करूया. इतरांना रिस्पेक्टने वागूया. पाठीमागं कोणाच्याच बद्दल काही वाईट बोलू नका. आमीन म्हणणार नाही? हालेलुया. बोले येशू मसीह की. रिस्पेक्ट द्या, इतरांना प्रेमाने वागवा. आणि जर तुम्ही इतरांना प्रेमाने वागवाल आणि रिस्पेक्ट द्याल तर बायबल सांगतं, अंधारात तुझा प्रकाश झळकेल. आमेन. तुमचं जीवन आशीर्वादित होणार आहे. ते ज्यांना तुम्ही मदत केली त्याला किती प्रकाश मिळेल माहीत नाही, इतरांना किती तुम्ही सहकार्य केलं त्यांचा किती प्रकाश वाढेल माहीत नाही, पण तुमच्या चांगल्या कर्तृत्वामुळे तुमचा प्रकाश वाढत आणि वाढत जाईल. तुमचं जीवन आशीर्वादित आणि आशीर्वादित होत जाईल. तुम्हाला स्वतःला कळणार नाही की ह्या गोष्टीसाठी मी कधी प्रार्थना केली नव्हती, ही गोष्ट माझ्याकडे कशी आली. न मागता आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. हालेलुया. कारण चांगलं करण्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. तुम्ही चांगलं बीज पेरलंय, फळ चांगलं येणारच. तुम्ही चांगले वागलात, तुम्हाला चांगलीच वागणूक मिळणार आहे. तुमच्यासाठी चांगल्याच गोष्टी होणार आहेत. आमेन. हालेलुया. इतरांना प्राधान्य द्या, लीन बना, नम्र बना, निस्वार्थ बना. इतरांवर प्रेम करायला शिका, इतरांना रिस्पेक्ट करायला शिका. कोणालाही नीच समजू नका, तुच्छ समजू नका. सर्वांना प्रेमाने आणि प्रीतीने वागून घेण्याचा प्रयत्न करा. आमेन. जे विश्वासणारे जगासमोर प्रेम दाखवतात, पण जे आपल्या घरात प्रेम दाखवू शकत नाहीत ते चांगले ख्रिस्ती नाहीत. जे विश्वासणाऱ्यांसमोर प्रेज द लॉर्ड हालेलुया करतात, पण ज्यावेळेस ते बाहेर एकट्यात असतात, पण जेव्हा ते क्रूरतेने वागतात, ते खरे ख्रिस्ती नाहीत. त्यांनी आज बदलणं गरजेचं आहे. आम्ही कुठेही असो, आमच्या जीवनातून ख्रिस्त इतरांना दिसला पाहिजे आणि इतरांबद्दल आमच्या मनात प्रेम हे असलंच पाहिजे. आमेन. बोलो येशू मसीह की. प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करू. प्रेमळ देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. आज जी वचनं प्रभू तू आम्हाला दिलीस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आम्हाला भरलंस आणि प्रभू ज्या गोष्टी तू आज आम्हाला शिकवल्यास, इतरांना प्राधान्य देणं, स्वतःपेक्षा इतरांना श्रेष्ठ समजणं, स्वतःला लीन आणि नम्र करणं, प्रभू निस्वार्थ जीवन जगणं, या तुझ्या शिक्षणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो.
आणि तू शिकवलेल्या गोष्टी अंतःकरणात दृढ धरून पुढे चालण्यासाठी आमचं सहाय्य कर. तुझ्या प्रत्येक लेकराचं बोलणं वागणं बदलू दे प्रभू, कारण हे वर्ष झळकण्याचं आहे. हे दिवस तुझा पवित्र प्रकाश जगासमोर आणण्याचा आहे. हे दिवस तुझ्या गौरवाचे आहेत. तुझे उपकार मानतो. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आम्हा प्रत्येकाचं सहाय्याने मदत कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन.